हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आस विद्यालय. आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि चॅप्टरचं नाव आहे अ कम्प्युटर सिस्टम, सेशन नंबर 5, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. तर आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी की कॉम्प्युटरचे पार्ट्स काय काय असतात, कॉम्प्युटरचे वर्किंग कसे होते, IPO सायकल काय असते, परत CPU पोर्ट्स काय असतात. तर या भागात आपण पाहणार आहोत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. तर पहिल्यांदा मी सांगते हार्डवेअर म्हणजे काय असतं. तर हार्डवेअर काय असतं की फिजिकल पार्ट्स ऑफ द कम्प्युटर. म्हणजे काय, जे पार्ट्स कॉम्प्युटरचे जे पार्ट्स आपण टच करू शकतो, आपण फील करू शकतो, त्याला म्हणतात हार्डवेअर. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या आधी आपण स्वतःची बॉडी घेऊया. तर आपल्या बॉडीमध्ये काय असतं की जसं आपला स्वतःचा हात आपण टच करू शकतो, डोळे टच करू शकतो, चीक्स टच करू शकतो, गाल टच करू शकतो, कान टच करू शकतो आणि फील पण करू शकतो. तर हे सगळे आपले हार्डवेअर आहेत. ठीक आहे. मग आता सॉफ्टवेअर काय असतं. सॉफ्टवेअर म्हणजे इन्स्ट्रक्शन्स किंवा प्रोग्राम्स, त्याला म्हणतात सॉफ्टवेअर. जसे की आपण समजा आपण काहीतरी जर विचार करत असो, समजा तुम्ही मनातल्या मनात गाणं म्हणताय, ठीक आहे. तर ते गाणं तुम्ही टच करू शकता का? नाही करू शकत. तर ते आहे सॉफ्टवेअर. किंवा तुम्ही मनात भरपूर असे काही विचार करतायत, तर त्याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर, जे आपण टच करू शकत नाही आणि फील करू शकत नाही. तर हा मेन डिफरन्स आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा. तर या विषयावरच आपण चर्चा करणार आहे या सेशनमध्ये. तर एक्झाम्पल्स ऑफ हार्डवेअर. हार्डवेअरचे काय काय एक्झाम्पल्स आहेत. माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, प्रिंटर, CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर या सगळ्या पार्टला आपण टच करू शकतो, त्यामुळं हे काय आहेत, हार्डवेअर आहेत. आपण पाहिलंय माऊसचा काय उपयोग असतो, आपण कीबोर्ड कसा यूज करतो, मॉनिटर आणि प्रिंटरचा काय यूज असतो. तर हे सगळे हार्डवेअर आहेत. ठीक आहे, याला आपण टच करू शकतो. नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स ऑफ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरचे काय काय एक्झाम्पल. असे तर सॉफ्टवेअर भरपूर आहेत, खूपच सॉफ्टवेअर आहेत. तर इथं एक्झाम्पल्स दिलेत की मायक्रोसॉफ्ट पेंट, मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, गेम्स, जसं म्युझिक पण एक सॉफ्टवेअर असू शकतं, व्हिडिओ पण सॉफ्टवेअर असू शकतं. तर अशा पद्धतीने भरपूर सॉफ्टवेअर आपण डेली लाईफमध्ये वापरतो. आता या सॉफ्टवेअरचे काय काय प्रकार आहेत, टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर. तर सॉफ्टवेअरचे 2 मेन प्रकार असतात, सिस्टम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर सिस्टम सॉफ्टवेअर काय आहे, तर नावावरूनच आपल्याला समजते की सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे जे सॉफ्टवेअर सिस्टमला चालवते त्याला म्हणतात सिस्टम सॉफ्टवेअर. जसे की ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय असतं. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे जे आपल्याला कॉम्प्युटरवरती काम करण्यासाठी हेल्प करतं. जसं की समजा विंडोज 7 एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर ते विंडोज जे 7 आहे ते युजर म्हणजे आपल्यात आणि सिस्टममध्ये एक इंटरफेस असतं, जसं मीडिएटर असतं. ठीक आहे, जशी आपली भाषा सिस्टमला म्हणजे कॉम्प्युटरला कन्वर्ट करून देण्यात ऑपरेटिंग सिस्टमचा हात असतो. जसं की समजा तुमच्या स्कूल सिस्टममध्ये सपोज तुमच्या पेरेंट्सना, पालकांना जाऊन एका शिक्षकाशी बोलायचं आहे, तर काय असतं, पहिल्यांदा त्यांना ऑफिसमध्ये जावं लागतं आणि किंवा त्यांना प्रिन्सिपल म्हणजे जे आपले मुख्याध्यापक असतात त्यांना भेटावं लागतं आणि ते मग तुम्हाला दिशा दाखवू शकतात की तुम्हाला याच्यानंतर काय करायचं आहे. ठीक आहे, तर इथं
मुख्याध्यापक जे आहेत ते आहे तुमचं सिस्टम सॉफ्टवेअर, कारण ते काय करतात, ते पूर्ण स्कूलला, पूर्ण शाळेला कंट्रोल करतात. ठीक आहे. आणि आता हे जे ऑपरेटिंग सिस्टम आहेत बघा, इथं विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जी आपण नॉर्मली यूज करतो. नेक्स्ट लिनक्स आहे, फेडोरा, उबंतू, मॅक ओएस, हे ॲपलच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये हे आपल्याला ही ऑपरेटिंग सिस्टम मिळते. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम जी आपण नॉर्मल मोबाईलमध्ये यूज करतो, अँड्रॉइड मोबाईलमध्ये, ते पण एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर ऑपरेटिंग सिस्टम सोडून आपण ते जे सिस्टम आहे, कॉम्प्युटर असू दे किंवा मोबाईल, आपण यूज करू शकत नाही. ठीक आहे. आता ऑपरेटिंग सिस्टममध्ये पण प्रकार असतात, जसं सिंगल टास्किंग आणि मल्टीटास्किंग. तर काय लिहिलंय इथं, एकल टास्किंग म्हणजेच सिंगल टास्किंग आणि मल्टीटास्किंग. एकल टास्किंग सिस्टम एका वेळी फक्त एक प्रोग्राम चालवू शकते, तर एकाधिक कार्य प्रणाली एकापेक्षा जास्त प्रोग्राम एकत्रितपणे चालू ठेवण्यास परवानगी देते. सिंगल टास्किंग म्हणजे तुम्ही एका वेळी एकच काम करू शकता, आणि मल्टीटास्किंग म्हणजे तुम्ही एका वेळी बरीचशी कामं एकत्र करू शकता. हे वेळ सामायिकरण करून साध्य केले जाते, जिथे उपलब्ध प्रोसेसर वेळ एकाधिक प्रक्रियेमध्ये विभागली जाते. या प्रक्रिया प्रत्येक वेळी ऑपरेटिंग सिस्टमच्या टास्क शेड्यूलिंग उपप्रणालीद्वारे वेळ कापांमध्ये वारंवार व्यत्यय आणतात. म्हणजे हे काय करतात, मल्टीटास्किंगमध्ये टाइम शेअरिंग असतं. कोणतं फंक्शन किंवा कोणतं काम पहिल्यांदा करायचं, त्याला कितपत वेळ द्यायचा, हे ह्या सिस्टम ठरवतात. मल्टीटास्किंग प्रिमिटिव्ह आणि कोऑपरेटिव्ह प्रकारात दर्शवले जाऊ शकते. प्रिमिटिव्ह मल्टीटास्किंगमध्ये ऑपरेटिंग सिस्टम CPU वेळ कापते आणि प्रत्येक प्रोग्रामला स्लॉट समर्पित करते. प्रत्येक प्रोग्रामला एक एक स्लॉट दिले जातात आणि त्या वेळेनुसार ते जी टास्क आहे ती कंप्लीट होते. युनिक्स सारखी ऑपरेटिंग सिस्टम जसे की सोलॅरिस आणि लिनक्स तसेच युनिक्स सारखी जसे की ओमेगा OS, तर सोलॅरिस, ओमेगा OS, लिनक्स या सगळ्या काय आहेत, युनिक्सच्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत, युनिक्स सारखे. तर प्रिमिटिव्ह मल्टीटास्किंगला समर्थन देते. सहकारी प्रक्रियेवर परिभाषित पद्धतीने वेळ देण्यासाठी प्रत्येक प्रक्रियेवर अवलंबून असणारी सहकारी मल्टीटास्किंग प्राप्त होते. मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या 16 बिट आवृत्तींनी सहकारी मल्टीटास्किंग वापरली. विंडोज NT आणि विंडोज 9X या दोहोंच्या 32 बिट आवृत्त्यांमध्ये प्रिमिटिव्ह मल्टीटास्किंग वापरली जाते. ठीक आहे. तर हे मेन दोन प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे, सिंगल टास्किंग, मल्टीटास्किंग. ॲक्च्युली आणि असतात सिंगल युजर, मल्टी युजर. जसं सिंगल टास्किंगमध्ये एकच काम एका वेळी होतं, तसं सिंगल युजरमध्ये एकच युजर एका वेळी ते सिस्टम यूज करू शकतं. आणि मल्टी युजरमध्ये जे जास्तीत जास्त युजर ते यूज करू शकतात. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय असतं? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे जे सॉफ्टवेअर आपण डेली लाईफमध्ये आपण यूज करतो वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी. जसं की वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड, वर्डपॅड, नोटपॅड, असे भरपूर वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहेत जे आपण टायपिंगसाठी यूज करतो. ठीक आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, लोटस एक्सेल आहे, भरपूर असे स्प्रेडशीटचे सॉफ्टवेअर आहेत जे आपण कॅल्क्युलेशनसाठी वगैरे यूज करू शकतो. नेक्स्ट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे काय? डेटाबेस म्हणजे काय असतो? जसा स्कूलचा डेटाबेस, स्कूलच्या डेटाबेसमध्ये काय असतं,
विद्यार्थ्यांची नावं, त्यांचं वय किंवा डेट ऑफ बर्थ, त्यांचा क्लास, सेक्शन, मोबाईल नंबर, परत त्यांच्या पालकांचे सगळे डिटेल्स, हा सगळा डेटाबेस असतो. म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा, त्याला म्हणतात डेटाबेस. जसं मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस हे एक डेटाबेस सॉफ्टवेअर आहे. नेक्स्ट आहे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर. आता प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय? समजा तुम्हाला काही तुमचा टॉपिक तुम्हाला समजवायचा आहे, तर तुम्ही प्रेझेंटेशन बनवू शकता युजिंग प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर. तर त्यात आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट यूज करतो. ठीक आहे. असे बरेचसे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहेत, जसं की ओपन ऑफिस आहे, ॲडोब फ्लॅश आहे, हे सगळे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहेत. नेक्स्ट डेस्कटॉप पब्लिशिंग सॉफ्टवेअर. डेस्कटॉप पब्लिशिंग सॉफ्टवेअर म्हणजे DTP सॉफ्टवेअर्स, जसं की कोरल ड्रॉ, फोटोशॉप, पेज मेकर, हे सगळे सॉफ्टवेअर लागतात बॅनर वगैरे बनवण्यासाठी किंवा ॲडव्हर्टायझिंग बनवण्यासाठी. ओके. नेक्स्ट ग्राफिक सॉफ्टवेअर. सेम जसं गेम्स वगैरे बनवण्यासाठी ग्राफिक सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. यात पण पेंट, फोटोशॉप, ड्रीम व्ह्यूअर हे सगळे सॉफ्टवेअर असतात. मल्टीमीडिया सॉफ्टवेअर म्हणजे जसं आपण मूव्ही प्ले करण्यासाठी किंवा ऑडिओ प्ले करण्यासाठी काय करतो, सॉफ्टवेअर वापरतो, त्याला म्हणतात मल्टीमीडिया सॉफ्टवेअर. ओके. नेक्स्ट आहे कस्टमाइज्ड सॉफ्टवेअर. कस्टमाइज्ड सॉफ्टवेअर म्हणजे काय? कस्टमाइजचा अर्थ असतो की आपण आपल्या रिक्वायरमेंटच्या, जी आपली रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने आपण सॉफ्टवेअर बनवू शकतो. सपोज जर एखाद्याची कंपनी असेल, समजा एखाद्याचं जर डिपार्टमेंटल स्टोअर असेल, तर डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये तर आपल्याला मेडिसिनचे डिटेल्स नको आहेत, तर आपण डिपार्टमेंटमध्ये स्टोअर्समध्ये ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीनुसार आपण आपलं सॉफ्टवेअर बनवून घेऊ शकतो. जसं मेडिकलमध्ये आपल्याला क्लॉथ, कपड्यांचं वगैरे तर डिटेल्स गरजेचे नसतात, तर आपण मेडिकलमध्ये फक्त मेडिसिनचे डिटेल्सचं सॉफ्टवेअर बनवू शकतो. अशा पद्धतीनं आपण कोणतेही कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवू शकतो. तर आज आपण शिकलो हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरचे प्रकार आपण बघितले, सिस्टम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके. धन्यवाद. थँक्यू.